चला फिल्डिंग टीम 12th मॅन आमच्या पर्यंत पोचवा. स्मिथ आलाय. मॅचला सुरुवात. मनीष खुटले इज ऑन द स्ट्राइक राइट हँड बॅटर. टेनिस बॉल क्रिकेट रबल बॉल क्रिकेटमध्ये ज्याचं अगदी विभागामध्ये तालुक्यामध्ये अगदी सातत्यानं नाव ऐकतो. एक शांत संयमी खेळाडू म्हणून सातत्यानं ज्याची ओळख राहिली आहे मनीष खुटले नांदगाव संघाकडून बिलॉंग करताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राइक एंडवरती. गोलंदाज स्मिथ सज्ज. पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटनं. पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाते. सिंगलनं एक शांतते संयमी सुरुवात अगदी होताना पाहायला मिळेल. अकाउंट ओपन केले जाईल. अगदी खातं उघडले जाईल. तर एका बाजूने मनीष फडके आता बी स्ट्राइक एंड वरती फेस करताना वेगाने बॉल ट्रॅव्हल केला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि अगदी हा डॉट बॉल पाहायला मिळेल. यावेळेचा फटका डिपिक स्ट्राइक कव्हरच्या रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव मात्र वेगाने कंप्लीट केली जाते. चांगलं फिल्डिंग, चांगलं थ्रो, चांगलं कलेक्शन ते आपण पाहिलं आणि या बॉल वरती मिळते सिंगल. नेक्स्ट बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट. डॉट बॉलची समाप्ती. 4 बॉलचा खेळ संपला आणि धावसंख्या 2 धावा दापटलावरती आहेत. पहिल्या फेरीतील चौथा सामना. एका बाजूने संघ आपण पाहतोय नांदगाव संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूने प्रतिस्पर्धी टीम वशिने टीम पाहायला मिळते. लाईन थोडीशी करा. पंच आमच्याकडे वळतायत. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव एक्स्ट्रा चेक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या पुढे सरसावताना टोटल 3 धावा दापटलावरती पाहायला मिळतील. मनीष कुठले मनीष फडके एका बाजूने बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला घेऊन स्मिथला आपण पाहतोय. साईडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅट चिकडा बॅकवर्ड साईडला डिक्लर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल पुन्हा एकदा मिळते डिक्लरच्या स्वरूपात आणि संघ जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन द बोर्ड. 4 धावा दापटलावरती आहेत. शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. स्मिथ पुन्हा एकदा होईल सज्ज. समोर बॅटर मनीष फडके. शेवटचा बॉल ऑफ ट्रॅकर. उंच उडवलाय. डीप मिड विकेट. फिल्डर आहेत. 2 क्षेत्ररक्षकामध्ये झालेली चूक. बॉल मात्र जमिनीला दान झालाय. झलमेत झाली आहे. जिथे होते सिंगल तिथे कन्वर्ट केलं डबल मध्ये. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करत असताना षटक संपले. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करताना संघाची धावसंख्या पाहायला मिळते. नांदगाव टीम जाऊन पोहोचले तब्बल अगदी आपण पाहू शकाल 6 या आकड्यामध्ये. 6 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ एनी विकेट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. संधी होती ऑन साईडच्या रिजन मध्ये डीप मिड विकेटला. फिल्डरच्या काहीशा चुका आणि त्यानंतर मात्र जीवनदान मिळालं मनीष फडकेला. आता त्या जीवनदानाचा कितपत फायदा उचलला जाईल हे देखील पाहणं तितकंच इम्पॉर्टंट राहील. पहिलं षटक संपले. 6 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या दोपटलावरती 6 आहेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आतिशला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 सेकंड ओव्हर मध्ये आतिशचा वापर केला जाईल.
हाफ ट्रॅकर उंच उडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. फिल्डर जज करतायत, प्रॉपरली जज केलंय, जल टिपलाय. मनीष कुठले मोस्ट इम्पॉर्टंट विकेट, महत्वपूर्ण विकेट मात्र इथं मिळाली आहे टीमला. आणि धक्का क्रमांक पहिला बसेल नांदगाव संघाला. बॅटर आपण पाहतो मनीष फड कुठले याच्या रूपानं. यस बॅट्समन बाद. नो बॅटर वन डाउनिंग वन फॉलिंगच्या ऍक्शन मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सफलता मिळाली इथून आतिशला. पहिलाच बॉल वरती मनीष कुठले मोस्ट इम्पॉर्टंट विकेट मात्र अगदी त्यांना मिळवली. आणि अशा स्वरूपात नवीन फलंदाज चेतन कुठल्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी लॉंग रनअप घेऊन गोलंदाजी करत असताना आतिशला आपण पाहतोय सेकंड ओव्हरमध्ये चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून घडली आहे. हाफ ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा संधी आहे झेलची, पुन्हा एकदा झेल कॅरी केला जातोय मिड विकेटच्या रिजन मध्ये. तू चल में आहे अशी परिस्थिती सध्याच्या स्थितीला. थोडंसं संकट, थोडासा दबाव बॅटिंग टीम वरती, कारण जशा रीतीनं मनीष कुठले परतला तशाच रीतीनं सलगची दुसरी विकेट चेतन कुठले देखील परतताना पाहायला मिळतोय. सलग 2 सफलता मात्र आता गोलंदाज अतिशच्या नावावरती लागवत असताना धावसंख्या स्थिर ती म्हणजे 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अगदी नांदगाव टीम कडून आपल्याला पाहायला मिळेल. चला बॅटिंग टीम बॅटर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न करतो. बॅट वर जशा रीतीनं बॉल आल्यानंतर ऑफसाईडच्या रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरसावताना टोटल 7 या आकड्यावरती. यस बॅटिंग बॅटर नेम सुजलला आपण पाहतोय. संघ पुढे सरसावताना टोटल 7 धावा धापटलावरती आहेत. 3 बॉलचा खेळ संपला. अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी आणि अगदी डॉट बॉल. वॉशिंग्टन टीम सध्याच्या स्थितीला चांगली कामगिरी करत असताना पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना कमीत कमी धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न इथे चांगला राहिला आहे टीमचा. परंतु तेवढेच प्रयत्न आता धावसंख्या जमवण्यासाठी नांदगाव टीमला देखील करणं गरजेचं राहील. सबेन ऑन दी बोर्ड. यावेळेस 5व्या बॉलवरती प्रहार हुक केलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. यस इट्स अ बिग हिट. क्रांतीवीर चषकातील दमदार षटकार. संघाची धावसंख्या पुढे सरसवताना अगदी आपण पाहू शकाल 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धापटलावरती पाहायला मिळतील. पहिलं दशक जोडलं जाईल. दुहेरी अंकामध्ये संघाची धावसंख्या प्रदार्पण करत असताना टोटल 13 धावा धापटलावरती आपण पाहतोय. यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. आणखी एक सफलता मिळतीये. बॅटर आपण पाहतोय मनीष फडके, सलामीवीर फलंदाज मनीष फडकेला देखील परतावं लागेल. धक्का क्रमांक 3, विकेट नंबर 3. मनीष इज बॅक टू डिग आउट.
चला बॅटर नेम. न्यू बॅटर नरेश इन ऍक्शन नंबर 5 5व्या क्रमांकावरती नरेशला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा पटलावरती आहेत. इट्स अ डेड. तीन फलंदाज अद्याप परतल्या आणि धावा संख्या 13 या आकड्यावरती स्थिर आहे. शतक क्रमांक 3 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज उदयला आपण पाहतोय. इट्स अ नो बॉल. हाईट फॅक्टर ओव्हर हाईट. इट्स अ बीमर. इट्स अ नो. फोर्टीन ऑन दी बोर्ड. 14 धावा. फ्री हिटची संधी. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि अगदी सिंगल मात्र मिळते. 15 धावा पटलावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अद्याप पहिला बॉल रिलीज केला उदयनं. काहीशा चुका मागील बॉलवरती याच्या माध्यमातून घडल्या, परंतु फ्री हिटच्या स्वरूपात देखील सिंगल धाव मात्र त्यांना पाहायला मिळते. ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि इथून मात्र हा अगदी डॉट बॉल. ओव्हर नंबर 3. स्ट्राईक एंड वरती नरेश. एका बाजूनं सुजल. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक हाताळताना बॉलिंग ट्रॅक वरती उदयला आपण पाहतोय. चांगली कामगिरी सध्याच्या स्थितीला उदयची देखील राहिली आहे. यावेळेचा फटका साइडला. सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच मात्र इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 16 धावा पटलावरती आहेत. पहिलं सत्र 4 ओव्हरमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करणं इम्पॉर्टंट राहील. 35 ते 40 धावा जमवणं, कारण अगदी सगळच्या सत्रापासून आपण या कल्पटेचा विचार केला. बऱ्याचशा धावा जमताना आपण पाहिल्या. 49 हायेस्ट स्कोर देखील सखलच्या सत्रामध्ये दुसऱ्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या मॅचमध्ये किती धावा जमतील हे देखील पाहणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉलची समाप्ती. सुजल आणि नरेश अशी जोडी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते, परंतु डॉट बॉल अगदी सलग 2 आलेत. 5 बॉल अद्याप हाताळले. पहिल्या बॉलवरती उदयनं थोडीशी खराब कामगिरी उदयची राहिली होती. अगदी 9 चेंडू जरूर आपण पाहिला, परंतु तदनंतरचे 5 बॉल ज्यामध्ये पूर्णपणे अटॅकिंग बॉलिंग राहिली आहे. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल देखील अगदी डॉट पाहायला मिळतोय. 18 बॉलचा खेळ संपलाय. 3 षटकं संपली आहेत आणि संघाची धावा संख्या पाहायला मिळते ते म्हणजे टोटल 16 ऑन द बोर्ड. 16 धावा पटलावरती. अंतिम ओव्हर. शेवटचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनिशला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4. पहिल्या सत्रात येईल पहिला अगदी या पूर्वार्धातील शेवटचं षटक. अनिश. धावा संख्या 16 धावा दापटलावरती आहेत. 16 ऑन दी बोर्ड. स्ट्राईक एंड वरती नरेश. एका बाजूनं सुजल. अंतिम षटकामध्ये धावा जमवणं आता इम्पॉर्टंट राहील टीम नांदगाव संघाला.
एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. प्रहार केलाय, पहिलाच बॉल वरती उंच उडवलाय. झेलची संधी परंतु मिस केली आहे झेल आणि या बॉल वरती मिळतील तब्बल 2 धाब्याने संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती 18 ऑन दी बोर्ड. 18 पाहायला मिळते. शेवटचं षटक इथून चांगले बॅटिंग लाईन स्वीकारणं देखील तितकंच इम्पॉर्टंट राहील. 18 धावा धावपटलावरती जोडल्यात. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सज्ज राईट अमोर द विकेटला. यस पंचा, इट्स अ डेड. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. सिंगल धाव मात्र मिळते. धावसंख्या 19 या आकड्यावरती 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा. अंतिम 4 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. आमचे शेखर दादा पाटील यांची देखील उपस्थिती दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. त्यांचं देखील खूप सारं स्वागत करूयात. ऑनसाइडला फडकॉन साइडच्या रिझन मध्ये दुसरीचा प्रयत्न डेंजर एंड. अपार सिंगल OUT धावचीच्या स्वरूपात बॅट्समन होईल बाद. धक्का क्रमांक 4. विकेट नंबर 4. बॅटर आपण नरेश इथून मात्र मैदानाच्या बाहेर. ऋषी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट होताना पण पहिले दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला परंतु अयशस्वी राहिला आणि यात नंतर मात्र धावचीच्या स्वरूपात अगदी नरेशला परतावं लागलं. तीन चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. गोलंदाज सज्जा. आणखी एक सफलता मिळतीये. बॅट्समन जशा रीतीनं मैदानाच्या आतमध्ये इन झाल्या तशा रीतीनं मात्र परतावं लागतंय. धक्का क्रमांक 5 आणि बॅटर ऋषी देखील बाद होताना पाहायला मिळेल. चार बॉलचा खेळ संपला. अद्याप 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. धावसंख्या 20 धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी 20 धावपटलावरती आहेत. नवीन बॅटर परेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ऑफसाईडला ड्राईव्ह केला आणि पॉइंटच्या रिजन मध्ये फिल्डर आहेत परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. 21 धावपटलावरती 21 ऑन द बोर्ड. 21 धावा. शेवटचा बॉल
शेवटचा बॉल आणि त्या बॉलवरती देखील मिळते सिंगल. सत्र पहिलं संपलंय जिथे धावसंख्या जमल्या टोटल 22 धावा. 24 बॉल 23 धाव्यांची गरज. चांगली गोलंदाजी चांगली बॉलिंग लाईन खरं तर आपण पाहिली वशिनी टीमची. आणि आता अगदी 23 धाव्यांचं टार्गेट राहिलंय. हॅलो. धन्यवाद प्रज्वल पाटील. क्रांतीवीर चषक 2026 रबर बॉल क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहे. गेले 4 दिवस ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, मेगा फिनाले. आणि या मेगा फिनालेमध्ये आपण पाहत आहे आज बलाढ्य संघ आज या पूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आज बेस्ट वर्सेस बेस्ट असे विविध संघ आहेत, खेळाडू आहेत. रायगडामध्ये रायगडच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्या ज्या खेळाडूंनी आपल्या नावाचा दबदबा ठेवला आहे, ज्या ज्या खेळाडूंनी आपलं नाव असेल गावाच्या बरोबर स्वतःचं नाव उंचावलं आहे, असे सर्व संघ. टार्गेट आहे टोटल 23 धावसंख्या करायची आहे. 24 बॉल आणि 23 धावसंख्येचं टार्गेट आहे. एका बाजूला नांदगाव संघ आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळेल तुम्हाला वशिनी संघ. अगदी वशिनी संघाचा विचार केला तर मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा इथे चॅम्पियन राहिलेला संघ पाहायला मिळाला. गोलंदाजीची ताकद सातत्यानं दाखवत असतात, परंतु आज मात्र नांदगाव संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना मनीष फडके गोलंदाजी करणार आहे. समोर तुम्ही पाहताय बॅट्समन आहे जीवित आणि आतिशला आपण पाहताय. पंच डेड ना, पंच डेड बॉल. ओके, चला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार मनीष फडके. आणखी एक जर बॉल असा. हॅलो.
पुढचा बॉल वेगवान तेज तर्रार हाताळलाय. गुड लेंथ वरून चेंडूला थोडंसं उसली देण्याचा प्रयत्न होता, टेक ऑफ केलं परंतु चांगला बॉल पाहायला मिळाला आणि हा बॉल मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पहिला डेड बॉल पाहायला मिळाला, नंतरचा मनीष फडकेचा बॉल अप्रतिम होता. त्या बॉलवर जीवित खेळण्याचा प्रयत्न करत होता परंतु संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू. पुढचा बॉल लेग साइडच्या दिशेने स्क्वेअर लेगला फटका प्रतिमा क्षेत्ररक्षकाला बीट करतो. इनफिल्डला क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत डीप स्क्वेअर लेगच्या वरतून येतोय. क्रांतीवीर चषकामध्ये रबर बॉल क्रीडा स्पर्धेचा हा षटकार. 6 धावा आल्या आणि या 6 धावेनं टीमची धावसंख्या वैयक्तिक आणि या टीमचं अकाउंट ओपन झालंय 6 अंकानं. 2 चेंडूचा खेळ संपला आणि 6 धावसंख्या. टार्गेट आहे टोटल 23 धावसंख्येचा. 23 धावसंख्येचं टार्गेट म्हटलं तर 24 बॉल 23 आणि त्यासाठी मग नांदगाव संघाला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाजी करत असताना मग जीवित असेल, अतिश असेल, जे विस्फोटक खेळाडू त्यांना बाद करणं, थांबवणं हे कुठेतरी मनीषला करावं लागणार आहे. या वेळेला टॉप एज बॅटची आपण पाहत आहे. निर्धारित जागेमध्ये चेंडू गेलाय आणि त्या बॉलवर पुन्हा एकदा एक सिंगल रन्स मिळेल आणि या 1 धावेच्या बरोबरीनं मदतीनं टीमची धावसंख्या आता चंद्रकांत स्पोर्ट्स बैरीदेव क्रिकेट संघ वशिनी संघ पोहोचलाय तो तब्बल 7 अंकावर. युवा स्पोर्ट्स नांदगाव एका बाजूला हा संघ खेळताना आपण पाहत आहे, दुसऱ्या बाजूला वशिनी, असे बलाढ्य 2 संघ बऱ्याच वेळेला एकमेकांच्या आमनेसामने खेळलेत. या वेळेला मात्र कव्हरच्या रिजन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला विकीला आपण पाहत आहे. सेकंड साठी सरसावले होते, वेगानं खेळपट्टीच्या मध्ये आले होते. आतिशच्या मनामध्ये होतं की सेकंड रन्स घ्यायची नाही, जीवितनं प्रयत्न केला होता परंतु नकार दिलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा युटर्न घेतलाय आणि त्यानंतर बाल बचावले परंतु मिळाली एक सिंगल आणि धावसंख्या आता टोटल 8 धावसंख्या. समर्थ लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. गेले 4 दिवस ही स्पर्धा आपण पाहत आहे. आमची प्रथमेश गोरे यांना सुद्धा आपण पाहू शकाल. क्रिकेटवर खूप सारं प्रेम आहे, क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आणि जर विचार केला तर क्रिकेट प्रेमी आणि आज या स्पर्धेसाठी आपण त्यांना पाहू शकाल. त्यांची उपस्थिती आहे, त्यांचं स्वागत आपण करूया. पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला बॅटच्या रडारमध्ये समोर दिलाय, स्वतःला सावरत असताना अतिशना फटका खेळला. बॅटच्या मधोमध स्वीट साऊंड लॉफ केलाय सक्सेसफुली. 6 धावा. काऊ कॉर्नरच्या वरतून मोठा फटका आलाय आणि या 6 धावेनं टीम पोहोचली ती तब्बल 14 अंकावर. 14 धावसंख्या. आमच्या मॅडीला सुद्धा आपण पाहू शकाल, मॅडीचं जे प्रभुत्व आहे 15 धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. मनीष कुठले येतोय बॉलिंग मार्कवर, मनीषला आपण पाहू शकाल. रायझिंग प्लेअर उदयोन्मुख खेळाडू म्हणून आपण पाहत आहे. ज्या मनीषला यंदाच्या वर्षामध्ये रायगड प्रीमियर लीगमध्ये जो पुरस्कार सुद्धा मिळाला आहे आणि यंदाच्या वर्षामध्ये टेनिसमध्ये सुद्धा मनीष फडके असेल, मनीष कुठले असेल, मयूर असेल, अशी चांगले चांगले खेळाडू या संघानं अगदी नांदगावच्या टेनिस क्रिकेटला दिले. चेतनला पाहिलं असेल, प्रतीकला पण पाहिलं असेल, हे सारे खेळाडू या अगदी संघामध्ये आपण पाहत असतो. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो या बॉलवर मिळाली एक सिंगल रन्स आली आणि या सिंगलच्या बरोबरीनं टीम पोहोचतीये ती टोटल आता 2 धावा आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या ती टोटल आता 17 धावसंख्या. या वेळेला पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल, चांगला फटका पाहायला मिळतोय एक सिंगलसाठी आणि या सिंगलनं धावसंख्या 18 करायच्या 23 म्हणजे आता राहिल्या 5 धावा. 18 धावा स्कोर कार्डवर लागत आहेत. बराच उशीर झालाय कारण सकाळी सुद्धा खूप लेट झालं आणि मला वाटतं 3 वाजून गेलं. पहिल्या फेरीचे सामने अद्याप सुरू आहेत म्हणजे वेळेनुसार कदाचित रोशन जर विचार केला तर षटकांमध्ये सुद्धा कपात करावी लागेल कदाचित जर असा प्रयत्न झाला तर. परंतु पुन्हा एकदा धावा आल्या 3 धावा आणि या 3 धावेनं टोटल धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली 21 धावसंख्या. 2 धावींची आवश्यकता आहे टीम वशिनी संघाला नांदगाव टीमच्या अगेन्स्ट जिंकण्यासाठी. 2 धावींची आवश्यकता असताना बिग हिट केलाय, सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलाय. विजयी षटकार टीम वशिनी संघ सामना जिंकतोय आणि नांदगाव संघ हडलक. आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला वशिनी टीम आणि पारगाव संघ
चला वशिनी टीम आणि पारगाव संघ, चला आपण या लगेच. चला वशिनी आणि पारगाव आणि त्यानंतर मग शिरडोन आणि पोईंजे असा सामना असेल, लक्षात घ्या आपण. आद्य क्रांतीवीरांच्या या जन्मभूमीमध्ये स्पर्धा आपण पाहत आहे, क्रांतीवीर चषक. जितक्या स्पर्धा या शिरडोनच्या नगरीमध्ये आपण पाहत असतो त्या प्रत्येक स्पर्धेचं नाव आहे. अगदी जर विचार केला आपण तर क्रांतीवीर चषक, आमच्या नांदगावचे ऋषी असतील ते सुद्धा तिथे आहेत, त्यांचं स्वागत आपण करूया. कारण डॉक्टर प्रीमियर लीग दरवर्षीप्रमाणे आपण सातत्यानं डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहत असतो. सर्व डॉक्टर्स असतील, मग त्यामध्ये आपण पाहिलं तर MRO असतील, हे सारे अगदी त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत असतात आणि ती मॅनेजमेंट सर्व आमचे ऋषी करत असतात नांदगावचे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला टॉस केला जाईल. चला टॉस करून घ्या रोहित. हॅलो, चला टॉस करूया आपण. एका बाजूला पारगाव संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहे पुन्हा एकदा वशिनी संघ असेल आणि या